श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. थांबा, जर तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाणार असाल तर कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी जी संधी आहे ना, ती कुठे गमावून बसाल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात अशी कधी एखादी इच्छा आहे का, जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक केलाय, वर्षानुवर्ष एक करून राहिलाय, खूप मेहनत केली आहे, देवाकडे नवस बोललाय, पण काही यश मिळालं नाही. नोकरात काहीतरी प्रॉब्लेम येते, नोकरीमध्ये पैशाची कुठे तंगी संपत नाहीये, लग्नाचा कुठे प्रश्न सुटत नाहीये, आजारपणाचा प्रश्न सुटत नाहीये. जर याचे उत्तर हो असेल ना, तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुमचे भाग्य बदलणारी एक गुरु किल्ली आहे, म्हणून स्क्रोल करू नका. अर्ध पाऊन तर हा उपाय बिलकुलच करू नका, कारण की पूर्ण पाहिल्याशिवाय उपाय सक्सेसफुल म्हणजे यश प्राप्ती होणार नाही. आपल्या सनातनमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये खूप असं झाड आहे ज्यांचे खूप महत्व आहे. त्यात सगळ्यात महत्वपूर्ण आहे आपले वडाचे झाड, ज्याच्या खाली आपले श्री स्वामी समर्थ विराजमान आहे, आणि त्याला आपण म्हणतो वटवृक्ष. हे एक झाड नाहीये, याच्यात आहे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव. हे तिघ त्याच्यामध्ये निवासरत आहे. आज फक्त एक वडाचं पान आणि एक प्रभावी उपाय असा तोटका सांगणार आहे, ज्याने की कितीक लोकांची मनोकामना पूर्ण केली आहे. हा उपाय खूप साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. कोणत्या दिवशी करायचं याचं शास्त्रीय रहस्य काय आहे, आज आपण पाहणार आहोत. आणि शेवटी आपल्याला कळेल की याचं काय महत्व आहे आणि याच्यामध्ये काय गुप्तता ठेवायची आहे. उपाय जाणून घेण्यापूर्वी वडाचे पानच का, तर वडाचे पान ह्याच्या करता कारण की वटवृक्ष जो असतो तो अक्षय असतो, कधी नाश नाही होत. दुसरी, वटवृक्षामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. जेव्हा आपण या झाडाची पान, मुळं किंवा लाकूड पूजेसाठी वापरतो ना, तेव्हा आपल्या इच्छेला एक विशिष्ट ऊर्जा मिळते. म्हणून वडाचं जे पान आहे ते नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचार आकर्षित करण्याची जी शक्ती आहे ती सगळ्यात जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जे पूजन करून राहिलो ते आपल्या स्वामीचंच आहे. दुसरं कारण जर म्हटलं तर हे मारुती राया, हनुमानजी आणि भगवान शिवला आवडणारे खूप जास्त प्रिय आहे हे पानं. म्हणूनच वडाच्या पाण्यावर आपली इच्छा योग्य पद्धतीने लिहून विसर्जन किंवा आपण त्याची पूजा करतो, कारण की आपण थेट युनिवर्स पर्यंत पोहोचून जातो, युनिवर्स पर्यंत आपली इच्छा पोहोचते. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागेल, तर हा तोटका करण्यासाठी आपल्याला खूप मोठं किंवा महागडं साहित्य नकोय, बिलकुल गरज नाहीये. घरात जे आहे त्यांनीच आपण हा उपाय करू शकतो. आपल्याला वडाचे एक ताजं पान घ्यायचं आहे. पान तोडायचं नाहीये. कुठेही खाली, वटवृक्षाच्या खाली कोणचं ताजं पान पडलं असेल तर ते घेऊन यायचं आहे. आणि पान कुठं नाही तुटलेलं, फाटलेलं किंवा किडलेलं नसावे. ते पूर्णपणे अखंड साबूत असावे. लाल चंदन किंवा कुंकू आपली इच्छा लिहिण्यासाठी, चमेलीचं तेल किंवा शुद्ध तूप चंदनाची पेस्ट बनवायसाठी, डाव्या उजव्या हाताची अनामिका रिंग फिगर किंवा डाळिंबीची काडी लक्षात ठेवा. साहित्यापेक्षा तुमची निष्ठा आणि श्रद्धा खूप जास्त गरजेची लागेल, कारण की लिहिताना सुद्धा तुमची श्रद्धा आणि निष्ठा नक्कीच लागेल. आता हा तोटका तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी किंवा सूर्योदय नंतर करू शकता. सकाळी वेळ नसेल तर स्नान करून स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करायचे आहे. पानाची स्वच्छता करायची आहे, म्हणजे वडाचे जे पान आहे ते स्वच्छ पाण्याने किंवा गंगेच्या पाण्याने धुवून घ्या आणि कापसाने वाळवून घ्या, म्हणजे जेव्हा आपण इच्छा लिहू तेव्हा ती इच्छा ओल्या पाण्यावर, ओला जो पान असेल त्याच्यावर लिहिली जाणार नाही. आता इच्छा लिहिण्यासाठी लाल चंदनाचा किंवा कुंकुवात थोडं चमेलीचं तेल किंवा तूप मिसळा. आता तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने, रिंग फिंगरनी त्या पानावर तुमची इच्छा स्पष्ट आणि थोडक्यात लिहायची आहे. आणि नाही तर डाळिंबीची काडी सुद्धा घेऊ शकता.
त्याच्यावर जसं थोडक्यात लिहायचं आहे, माझी नोकरी समस्या दूर करून द्या, नोकरीची जी समस्या ती दूर करून द्या, किंवा माझ्या घरात समृद्धी येऊ द्या, जी पण तुमची इच्छा असेल. आता पान जे आहे ते दोन्ही हातांच्या तळहातावर ठेवायचं आहे आणि डोळे मिटून 111 वेळा आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम किंवा तुम्ही मारुती रायाचं सुद्धा नाव घेऊ शकता. ही आपल्या कुलदेवताची जी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आतुरतेने आळवा करायचा आहे, म्हणजे तीव्रताने प्रार्थना करायची आहे. आता यापैकी तुम्हाला जे पण नाव घ्यायचं आहे, जे पण नामस्मरण करायचे आहे ते करू शकता. आता जेव्हा हे नामस्मरण झालं तेव्हा आपल्याला एकदा किंवा 3दा तारक मंत्र म्हणायचा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला माहिती आहे की कोणतंही काम असं नाहीये जे स्वामी शक्य करू शकत नाही. त्यांनी आपल्या पानावरती जेव्हा आपण लिहून घेतलंय तर हातावर ठेवून आपली प्रार्थना केली आहे, मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घ्या. पण त्याआधी आपल्याला काय गुप्त ठेवायचं आहे हे नियम सुद्धा जाणून घ्याले. आता विशेष काळजी काय घ्यायची आहे, सगळ्यात पहिले जो पण उपाय तुम्ही करताय हा कोणाला सांगायचा नाहीये. जर तुम्ही कोणाला सांगाले तर तो प्रभाव संपून जाईल. दुसरी गोष्ट आहे, मनात नकारात्मक विचार आणले तर त्या पानामध्ये नकारात्मक विचार येऊन जातील, सकारात्मकता तिथं हटून जाईल. म्हणून कोणत्याही प्रकारचा संशय मनात आणायचा नाहीये आणि माझी इच्छा पूर्ण होणार हा ठाम विश्वास ठेवूनच हा उपाय करायचा आहे. एका वेळी एकच इच्छा लिहायची आहे. एका पानावर फक्त एकच मुख्य इच्छा लिहायची आहे. अनेक इच्छांची यादी त्याच्यावर बनवू नका. ज्या दिवशी उपाय करत असाल त्या दिवशी पूर्णपणे सात्विक राहायचं आहे. हे नियम आपल्याला पाळायचे आहे. आता याच्यानंतर आपल्याला या पानाचं काय करायचं आहे. आता ते लिहिलेलं पान आहे, ज्याच्या समोर तुम्ही प्रार्थना करून चुकलाय, देवाला सांगून चुकलाय तुमची इच्छा काय आहे काय नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, प्रार्थना झाल्यानंतर हे पान वाहत्या पाण्यात नदी किंवा असं जे वाहतं पाणी आहे त्याच्यामध्ये प्रवाहित करायचंय. जर वाहते पाणी आपल्या जवळपास नसेल तर हे पान कोणत्याही मारुतीच्या मंदिरात झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली आदराने ठेवून द्यायचे आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की ही एक श्रद्धा आणि सबुरीची खरी किल्ली आहे, खरी गुरु किल्ली आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण समर्पणाने या वड्याच्या पानाचा तोटका कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवायला लागेल. आणि हा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे, कोणाला सांगायचं नाहीये. जर तुम्हाला वाटलं तर 11 मंगळवार किंवा 11 शनिवार हा उपाय करू शकताय. आणि पहा कितीक लोकांनी हे केलं, कितीक लोकांचं हे आम्ही ऐकलंय की या उपायाने माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तर तुम्ही सुद्धा आपली ही इच्छा अशा तरीकेने स्वामींच्या चरणी समर्पित करून तुम्ही आपली इच्छा पूर्ण करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनात कुठे क्लिक करत असेल ना तर श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट्स मध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. भेटूया आपल्या उद्याच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.